पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय बाई, कुचर म्हणावं की काय म्हणावं या धान्यात? असे अन्न खाऊन पोट बिघडायचीच लक्षणं। अहो, मी काय म्हणते, ऐकता का? यांच्या हातामध्ये एकदा ज्ञानप्रकाश पडला म्हणजे ह्यांचा आमच्याशी संपर्कच तुटतो। अगं काय बोलतेस तू? जरा इथे लक्ष दे, काय छापून आलंय बघ। काय झालंय? अगं सरकारनं जाहीर केलंय की वासुदेव बळवंत फडके जे काही कार्य करतायत ते सरकार विरोधी कट आहे म्हणून। अरे देवा। एकतर तो प्रेस ऍक्ट लागू केलाय, त्यामुळे त्यांना हवं तेच हवं तसंच जनतेपुढे मांडलं जाणार। वाईट वाटतं फडक्यांबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल। 20 वर्षापूर्वी असाच उठाव झाला होता या गोऱ्यांविरुद्ध। कसा विसरू शकतो मी ते दिवस? 1857चं युद्ध। हो, युद्धच म्हणावं लागेल ब्रिटिशांच्या विरुद्ध। कानपूर, अवध, झाशी जागोजागी जनता पेटून उठली होती। तेव्हाच ठरवलं होतं घरावर तुळशीपत्र ठेवायचं आणि नानासाहेब पेशव्यांच्या सैन्यात भरती व्हायचं। अगं आता आपला बाळ ज्या वयाचा आहे ना, त्याच्याहूनही कमी वयाचा असेल मी, जेमतेम 16-17 वर्षांचा। पण रक्त सळसळायचं आमचं। असं वाटायचं सर्वनाश करावा ह्या गोऱ्या वांदरांचा। यापूर्वी कधी सांगितले नाहीत ते? कसा सांगणार? मी माझा निर्णय घरी कळवला आणि आमच्या मातुश्री तिने शपथ घातली मला। म्हणाली, यापुढे असे नको ते निर्णय घेणार नाहीस असं वचन दे। मातुश्रीच्या पुढे नमतं घेतलं आणि सगळं आयुष्य सरलं संसारातच। पण मामनजी, म्हणजे तुम्हाला पश्चाताप होतो का संसारात रमल्याचा? अगं पश्चात्ताप असा नाही, पण काय? कारण जी काळजी तेव्हा तुमच्या मातोश्रींस तुमच्याबद्दल वाटत होती, तीच आता मला वाटते यांच्याबद्दल। हे देखील तिन्ही त्रिकाळ असंच तर बोलत असतात, देशासाठी अमुक करायचंय तमुक करायचंय। सदान कदा त्या गोऱ्यांशी वाद घालत असतात। मला तर असे वाटते, उद्या जरी मी अशी शपथ दिली तरी ते माझे ऐकतील का नाही। अगं भामे, आपला बाळ इतकाही कोरडा नाहीये ग। त्यास आपली माणसं, आपलं घर याबद्दल जाण आहे, भान आहे। मामनजी खरेच सांगा ना, तुम्हाला खरोखरच पश्चाताप होतो इथे थांबल्याचा? भामे, पुरुषांना बाहेरचं विश्व खुणावत असतंच, पण म्हणून ते घराकडे दुर्लक्ष करतील असा तर याचा अर्थ होत नाही ना। आपला बाळ आता पूर्वीपेक्षा अधिक समंजस झालाय। त्याचं हे शिक्षण संपलं ना की तू पहा, अगदी 4 चौघांसारखा सुरळीत संसाराला लागेल। त्याचे सगळे सवंगडी सुद्धा मार्गी लागतील आणि बाळही। ऐक माझं, मी सुद्धा हेच स्वप्न पाहत असते हो। पण नाही असं झालं तर? उद्या मी शपथ दिली जरी यांना आणि यांनी अगदी पाळला शब्द त्यांचा,
आणि त्यानंतर त्यांना पश्चाताप झाला तर हा अपराधी भाव घेऊन मी कशी जगू? बळवंता, अरे ऐकतोयस ना मी काय म्हणतोय? मला तू म्हणाला होतास परीक्षेचा अभ्यास घेईन. अरे प्रचंड दडपण आलेले आहे मला परीक्षेचे. बळवंता. हो हो हो, नाही माफ कर. काय म्हणालास? नाही नाही, मला आधी सांग तू कसला विचार करतोयस? ते परांजपेने मला काल जो प्रश्न विचारला त्याचा विचार करतोय. निरुत्तर झालो मी काल. रात्रभर त्याच गोष्टीचा विचार करतोय. अजूनही माझ्याकडे उत्तर नाही. अरे तू त्या परांजपेचं बोलणं कुठे मनावर घेतोस? त्या तापलेल्या वातावरणात तो काही बाई बोलून गेला. आणि आपली मुलं कशी आहेत माहितीये का? ज्या दिशेस वारा वाहील त्या दिशेस त्यांचे विचार वाहतात. आणि बळवंता, मी तुला काय आज ओळखतो का? मला सगळं माहिती आहे. आणि तू काल त्यांना योग्य त्या शब्दात फटकारलंस. त्याची गरजच होती. बरं, आज गोपाळराव कुठे दिसत नाहीत? अरे बहुतेक त्या आजारी आहेत. हो, अरे मनोहर सांगत होता काल रात्री त्यांच्या खोलीतनं सतत खोकल्याची उबळ ऐकू येत होती. उबळ? मला जायला हवे. तू तू थांब किंवा काम कर. तू 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 हो पुढे. मी आलो. अरे बळव परीक्षा जवळ आली. त्याचे शुल्क भरायचं आहे. एकीकडे हा दमा बळावत चाललाय. शिवाय दैनंदिन उपजीविका आहेच. सर्वच खर्च हाताबाहेर जाऊ लागलेत. शक्य तितक्या लवकर या नाटकाचे भाषांतर करून नाटक कंपनीस द्यावे, म्हणजे हाती पैसे येतील. पण त्या मिळणाऱ्या पैशातून शुल्क भरावे का औषधे घ्यावी? गोपाळराव, थांबा थांबा थांबा. मी तुम्हाला पाणी देतो. हे घ्या. हे घ्या. शांतपणे प्या, जरा बरं वाटेल. ठीक आहात का? जरा तुमची प्रकृती चांगलीच गंभीर आहे. मला आधी का नाही सांगितलेत? नाही, काही झालं नाहीये. दमा जरा बळवलाय, बाकी काही नाही. अहो, आधीच नीट काळजी नाही का घ्यायची अगरकर बुवा? तुम्ही जरा आराम करा आणि हे आता लिखाण वाचन जरा बाजूच ठेवा. नाहीतर एक असे करा, माझ्यासोबत बाहेर चला जरा चालायला. मोकळ्या हवेवर बरे वाटेल. नाही, नको. मी विश्रांती घेतो सर. नाहीतर असे करता का? सार्वजनिक काका नुकतेच विलायतेहून परत आले. त्यांच्याकडे अनुभव ऐकायला चला माझ्यासोबत. अहो, खरंच नको बळवंतराव. बाहेर गारवा पण आहे आणि परत खोकला वाढेल माझा. बर, प्रश्न सर्वस्वी तुमचाच आहे. परंतु मला असे वाटते लक्ष जरा इतरत्र विचलित झाले तर बरे वाटेल. हवे तर तुम्ही नुसते ऐका, बसून राहा. किंवा हे पांघरूण घेऊन बसा. तर तुम्ही म्हणतायत, चला. सावकाश. चला बळवंतराव. होय. गोपाळ, हा काढा घे. आणि असा खोकल्याचा त्रास व्हायला लागला की माझ्याकडे येत चल. हा काढा घेत जा, बरं वाटेल तुला. आभारी आहे. काका म्हणतोस आणि आभारही मानतोस. छान. तुला सांगतो, आपल्या पुण्याच्या कडाक्याच्या थंडीस कानशिलात मारेल अशी थंडी होती इंग्लंडात. पण तुम्ही उबदार कपडे घेऊन गेला नव्हतात? छे 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 छे. त्यांनी निघण्यापूर्वीच सांगितले होते कपडे खादीचेच वापरणार. मग अशी कडाक्याची थंडी. मग मी एकावर एक
असे 2 सदरे चढवले. अरे पण त्याने मी विदूषकासारखा दिसायला लागलो. मग करणार काय, एक सदरा काढून ठेवला. पण त्याने थंडी तर जाईना. मग असं ठरवलं की आपण अंगावर आता चादर घेऊयात. अरे पण ती चादर सुद्धा सुतीच. कोणी तुमची चेष्टा केली नाही ना तिथे? मी का फिकीर करू त्याची? अरे नटून थटून जायला मी काय इंग्लंडच्या राणीच्या लग्नाला गेलो होतो का? मी त्यांना ठणकावून सांगितलं, आमची अर्थव्यवस्था शेतीची, त्या शेतीची पद्धती आम्हाला समजते. तुमच्या त्या औद्योगिक क्रांतीच्या चक्रात तुम्ही आमची शेती पिळून काढू नका. त्यानं आम्ही दरिद्री होऊन जाऊ आणि आम्हाला ते अजिबात चालणार नाही. हे असे सडेतोड बोलणारेच हवे त्यास. आता ते यावर काय उपाय करतात ते आपण बघायचं. अरे आपण तयार केलेला अहवाल त्यांनी अभ्यास करण्यासाठी ठेवून घेतलाय. पण काका, मुळात या देशात काय हवे, इथली पद्धती कशी हवी हे सांगायला ब्रिटिश हवेत कशाला? माझ्या घरात मी कसे वागावे, काय पद्धतीनं जगावे हे मी ठरवणार नाही का? तुम्ही तरुण पोरं हेच राष्ट्राचं आशास्थान आहात. गोपाळ, गोपाळ, अरे काय होतंय तुला? हा खोकला काही मला साधा वाटत नाही. अरे तुझी जागरण होत आहेत का? कसली चिंता भेडसावतीये का तुला? अरे काय होतंय तुला? काही झालेलं नाहीये, परीक्षेची चिंता आहे, बाकी काही नाही. नक्की त्याचीच चिंता आहे ना की आणखी काही? परवाचीच गोष्ट आहे. अक्षरशः आपल्या फडके गुरुजींनी त्या फणी आळीतील सावकाराला लुबाडले. अरे त्याचं घर फोडून त्याच्या समक्ष सगळे पैसे घेऊन पळाले. एवढंच नाही तर गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी त्या सावकाराने लुबाडल्या होत्या ना, त्या सुद्धा त्यांनी परत केल्या शेतकऱ्यांना. हे दाजी, ती मालगाडीची घटना ती सांग. सरकारी मालवाहतूक करणारी आगगाडी फडके गुरुजी लुटणार याची त्या इंग्रज शिपायांना एवढी धास्ती की फडके गुरुजी त्यांच्यावर हल्ला करायच्या आधीच ते शिपाई पळून गेले. एवढी दहशत आहे आपल्या फडके गुरुजींची. मला वाटतं हीच ती योग्य वेळ आहे देशासाठी काहीतरी ज्वलंत करून दाखवायची. आणि त्या इंग्रजांना धडा शिकवायचा इतर कुठला दुसरा मार्ग मला दिसतच नाही. आपण हे ना लक्षात ठेवलं पाहिजे. फडके गोपाळराव, हो काय झालं गोपाळराव? असे तडकाफडकी निघून का आला? तिथे उभं राहून टाळ्या वाजवणं अपेक्षित होतं का? क्षमा करा, माझ्याकडून ही अपेक्षा ठेवू नका. आपल्यातलीच एक व्यक्ती इतक्या निकराने इंग्रजांविरुद्ध लढा देते, त्याचे कौतुक नाही तुम्हास? हे फडक्यांबद्दल मला आदर आहेच. त्यांच्या कृतीला आणि निर्णयाला विचारांची जोड आहे. पण ही आजकालची तरुण पिढी त्या कृतीतून निर्माण होणाऱ्या थराराच्या जास्त प्रेमात आहे. भीती वाटते मला याची. वासुदेव फडक्यांचा मार्ग चुकीचा नाही गोपाळराव. फडके करतायत ती लढाई आहे. आपल्याला करायचे आहे ते युद्ध. एका लढाईमध्ये पराभूत केल्यावर आपण जिंकलो असं होत नाही. हे ब्रिटिशांचं साम्राज्य म्हणजे वटवृक्ष. जोपर्यंत ते मुळापासून हादरत नाही तोपर्यंत ते कोसळणार नाही. अहो मग प्रतीक्षा कसली गोपाळराव? फडके गुरुजी त्यांच्या परीनं फांद्या छाटतील आणि विचारांची पाळेमुळे उकरून काढायला आपण आहोतच की. मी तर वाटच पाहतोय कधी तो क्षण येतोय आणि आपण आपले शस्त्र हाती घेऊन चालायला लागतोय. आता चालायचं नाहीये बळवंतराव, धावायचंय. तरच वादळ निर्माण होईल. तुम्ही तुमच्या परीनं प्रयत्न करा, मीही विचार करतो. लवकरच पुढची वाटचाल ठरवू. काय हो आगरकर, तुम्ही सकाळी इथे बसून लिहित काय होता? ते अभ्यास करायला नको का? त्याचं थोडं. खोटं बोलू नका. तुमच्या पुस्तकावर ठेवलेला खर्चाचे विवरण करणारा कागद मी पाहिला.
तुम्हाला आर्थिक चणचण भासते का? मला सांगा ना स्पष्ट, मी मदत करेन तुम्हास. बळवंतराव, मी आता एक नाटक पूर्ण करून एका नाटक कंपनीच देतोय. त्या बदल्यात ते मला पैसे देणार आहेत. आणि मी आधीही तुम्हाला सांगितलं, ही लढाई माझी आहे, ती लढू द्या मला. हा, या चिंतेपायीच तुमची प्रकृती खालावतीये. आणि एक लक्षात घ्या, फक्त आम्हास नव्हे, या देशास तुमची गरज आहे. ते काही असलं तरी मी तुमच्याकडून मदत स्वीकारणार नाही. जीवाचं रान करून कष्ट करीन आणि पैसे मिळवीन, पण कोणापुढे हात पसरणं मला मान्य नाही. स्वाभिमान, तुमच्या स्वाभिमानापुढे कोणाचं काही चालत नाही आणि मला त्याबद्दल आदरच आहे. तो विषय काही मी आपल्या मैत्रीत येऊ देणार नाही, परंतु तुम्हाला मदत केल्याशिवायही राहणार नाही. येतो. काय खरेच परीक्षेचे शुल्क भरायला पैसे नाहीत म्हणून आगरकर नाटक लिहू लागला? होय, मी निरुत्तर झालोय सर. अक्षरशः हताश झालोय. गोपाळराव निबंध स्पर्धेत भाग घेतात जेणेकरून त्यातून येणाऱ्या पारितोषिकाच्या रकमेतून त्यांचे जेवण सुटावे. इतकी विदारक अवस्था आहे त्याची? होय, आणि मी त्यांना पुष्कळ वेळेला सांगायचा प्रयत्न केला, परंतु ते माझे काही ऐकत नाहीत. आता तुम्हीच सांगून बघा. बाळ, तू असे कर, तू ये. मी आगरकरला बोलावले आहेच, पण तुझ्या समोर हा विषय नको. त्यास उगाचच अधिक पराभूत झाल्यासारखे वाटेल. मला देखील असेच वाटते. येतो मी. मात्र गुरुजी, तुम्ही त्याला समजावून सांगा. बाळ, सर, आगरकर नेमके आलेच इथे. आता मी थांबू इथे, माफ करा. बाळ, सर बोलावले? अभ्यास कसा सुरू आहे? चांगला चालू आहे सर. अवांतर वाचन किंवा लिखाण? नाही, तसे फारसे नाही. म्हणजे असे गॅलिलियोच्या पुस्तकात रुची घेणारा तू नाटकाकडे कसा काय वळलास? आणि नाटकच लिहायचे होते तर मग लेखक व्हायचे, नाटक कंपनीत जायचे. इथे का आलास? आगरकर, आपल्याकडे एक सर्वश्रुत असा मोठा गैरसमज आहे. पोटास खीळ पडल्याशिवाय माणसाला परिस्थितीची किंमत कळत नाही. परंतु तो समज खोटा आहे. तू तुझ्या पोटास अजून किती खीळ पडू देणार आहेस? आणि असे केवळ पैसे मिळवायचे ध्येय बाळगलेस तर मग अभ्यास कधी करणार? आणि आता महत्वाचे काय आहे? अर्थार्जन की ज्ञानार्जन? जगणे, आणि तेही स्वाभिमानाने. मी तुझा गुरुजी आहे. माझ्या कक्षात येताना तुझा स्वाभिमान कक्षाबाहेर ठेवायचा. तुझ्या इतर विवंचना तू सोडवशीलच, पण परीक्षेच्या दृष्टीने आत्ता केवळ आणि केवळ अभ्यास करणे महत्वाचे आहे. आले लक्षात? हे घे, अर्ज भर आणि परीक्षेचे शुल्क तात्काळ भर. सर, मला माफ करा, पण मी हे नाही स्वीकारू शकत. गोपाळ, गोपाळ, एक गोष्ट लक्षात ठेव. सर्वात आधी तू मला माझ्या मुलासारखा आहेस. माझा विद्यार्थी नंतर आहेस तू. तुझं कुठल्याही प्रकारे नुकसान झालेलं मला कधीच आवडणार नाही. आत्ता मी जे सांगतोय तेवढंच ऐकायचं. सर. गोपाळ, हे पैसे घे, अर्ज भर आणि परीक्षेचं शुल्क ताबडतोब भर. आणि तुर्तास
नाटक बाजूला ठेवायचं आणि संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त अभ्यासावर केंद्रित करायचं. काय? सर येतो. ये. सर एक प्रश्न विचारू? जरूर. या प्रकरणाबद्दल बळवंतरावांनी तुम्हाला सांगितलं? महत्वाचे काय आहे? प्रश्न कसा समजला हे महत्वाचे आहे की उत्तर मिळाले हे महत्वाचे आहे? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं सर. धन्यवाद.